चालता येत नव्हतं. त्या हे जितू सरांच्यामुळे मला चालायला लागलं व्यायाममुळे. जितू सर घेतात त्यांच्या व्यायाममुळे चालायला लागलं आणि मला आता व्यवस्थित चालता येतं. नंतर सुद्धा त्यांनी परत फोन करणार, खाल्लं काय पिल्लं काय विचारणार, आपुलकीने विचारपूस करायचे. सगळं सगळं भारी एकदम म्हणजे व्यवस्थित हे करायचे. खायला लावायचे आणि परत त्यासनी काय काय खायला द्यायचं, पाणी कसं प्यायला द्यायचं, सकाळ सगळं म्हणजे पूर्णपणे त्यांचं एकदम भारी मार्गदर्शन असायचं. मार्गदर्शनामुळं निम्म ते बरं झालं. पूर्णपणे खात्री आहे आणि त्या पेशंटना बरं करतात चांगली जितू सर. सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात अनेक जण हृदयविकार, लकवा मारणे, गुडघेदुखी, लठ्ठपणा आणि इतर आजारांमुळे त्रस्त आहेत. डॉक्टरांच्या उपचाराने रुग्ण बरे होतात, पण आधीच्या जीवनशैलीला मुकतात. कोण अंथरुणावर पडून असतात, तर कुणाला चालता बसता येत नाही. पण आतापर्यंत अनेक रुग्णांना व्यायामाच्या साहाय्याने पहिल्यासारखे ठणठणीत बरे करण्याचा दावा करतात ते जितू सर. आजरा तालुक्यातील बजरे गावातील इसम अपघातामुळे अंथरुणात पडून होते. स्मरणशक्ती गेल्यामुळे त्यांना साधे जेवता देखील येत नव्हते. पण या रुग्णाला देखील 1.5 महिन्यात अगदी ठणठणीत बरे केले. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली त्या अभिजित मांगले यांनी. नमस्कार. सध्या आपण आहोत वजऱ्या गावात उत्तम जाधव हे असे रुग्ण आहेत ज्यांचा काहीच महिन्यांपूर्वी अपघात झाला होता आणि अपघातामधून नंतर त्यांना इव्हन ना उठता येत होतं, ना बसता येत होतं, ना स्वतः चालता येत नव्हतं. जवळपास 15 ते 1 महिन्याच्या त्यांच्या जितू सरांच्या उपचारानंतर, त्यांच्या ट्रीटमेंटनंतर सध्या ते आता ठणठणीत चालू लागलेले आहेत, ठणठणीत बोलू लागलेले आहेत. नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं. सर नमस्कार. काय सांगाल, तुमचा अपघात घडला होता त्याच्यानंतर काय नेमकी परिस्थिती होती? माझं नाव उत्तम तुकाराम जाधव. माझा अपघात झाला होता. मला चालता पण येत नव्हतं, मला आठवत नव्हतं आणि मला जास्त म्हणजे हे करता चालता येत नव्हतं. त्या हे जितू सरांच्यामुळे मला चालायला लागलं व्यायाममुळे. जितू सर घेतात त्यांच्या व्यायाममुळे चालायला लागलं आणि मला आता व्यवस्थित चालता येतं आणि मी व्यायामला जातो आता सध्या त्या ह्याच्यामध्ये. कसा नेमका अपघात काय घडला होता? अपघात मला 2 व्हीलरनं धडक दिली होती माझ्या 2 व्हीलर आणि माझं रक्त गेलं होतं जास्त. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय आठवतं का, म्हणजे काय घडलं? काय आठवत नाही मला. म्हणजे कशावर मेंदूवर हे झालेलं, म्हणजे मेंदूच बऱ्यापैकी काम करत नव्हता म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे पण आठवत नाही की नेमकं काय झालं तर मला पण आठवत नाही. जितू सरांच्यामुळे ते मला व्यायाममुळे जरा आता आठवायला लागलं आणि जितू सर हे आता जितू सर आहेत हे मला आता आठवत. त्यावेळी व्यायाम घेत होते हे जितू सर घेतात हे मला ते देखील आठवत नव्हतं. म्हणजे कोण तुमचा व्यायाम घेतं ते देखील आठवत नव्हतं. तरी किती दिवस असं तुमचा हे व्यायाम? 1 महिना घेतला. एक महिनाभर हे घेतला. आणि त्याच्या आधी तुम्ही कुठे हॉस्पिटल वगैरे मध्ये काय दाखवलं? कोल्हापूर असं म्हणतात, म्हणजे घरातले म्हणतात की कोल्हापूर आधार हॉस्पिटलला तिथनं आल्यानंतर मला इथं काय समजत नाही का आणि चलत पण नव्हतं असं म्हणतात घरातले. मग ते जितू सर आले आणि तुमचं नियमित व्यायाम घ्यायला चालू केलं. जितू सरांच्या 15 दिवसानंतर मला जरा आठवा लागलं. काय नेमका कसा काय व्यायाम घेत होते? काय व्यायाम म्हणजे आठवत? झोपून घेत होते, चालायला लावायचे घरातल्या घरात आणि उठायला लावायचे आणि त्यानं धरूनच चलत होते पहिल्यांदा. नंतर बिन धरायच्या चालायला. आता काय प्रॉब्लेम होतो? आता मला काय प्रॉब्लेम म्हणजे आता चालता येतो. मी स्वतः जिमला जातोय आता. स्वतः जिमला जातोय? दुसऱ्या गाडीवरून घेऊन जातो मला उत्तरला जिमला आणि मी करतोय आता जिम. असं समजा भविष्यात कुणाला होऊ नये, पण भविष्यात समजा असं कोण रुग्ण असतील तर त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आता करपीवाडीचे जितू कांबळे सर त्यांच्या संपर्कात राहून व्यायाम हे करायचे. त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याही संपर्कात राहा, ते व्यायाम घेतात चांगला. मग तुम्हाला कितपत विश्वास वाटतो की असं व्यायाम घेतल्याने सगळे रुग्ण बरे होतील? माझी पूर्णपणे खात्री आहे आणि त्या पेशंटना बरं करतात चांगली जितू सर. धन्यवाद. काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? उत्तम सरांबरोबर अपघात झाला होता एवढं माहिती आहे, पण अपघातानंतर नेमकी परिस्थिती काय होती? अपघात झाला त्यानंतर त्यांना 1 महिना दवाखान्यात होतं. म्हणजे त्यावेळेला काहीच त्यांची परिस्थिती नव्हती, म्हणजे बोलण्याची चालण्याची म्हणजे एकदम ते हेच झालेलं होतं. कोमातच होतं. कोमेत गेल्यासारखं. कोमातच होतं. मग त्यानंतर 1 महिन्यानंतर गावी आणल्यानंतर
आम्हाला म्हणजे त्यांचं चालणं फिरणं म्हणजे काहीच नव्हतं, जाग्यालाच बसून. डॉक्टरांनी जेव्हा ह्यांना ऍडमिट केलेलं होतं, जेव्हा त्यांना डिस्चार्ज दिला तेव्हा डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलेलं होतं त्यांच्याबद्दल? काय तिथं सांगितलेलं माहिती नव्हतं, खरं कोमातच होतं म्हणजे तसंच आणलं घरी. आणि त्यानंतर मग आणल्यानंतर म्हणजे त्यांचंच आम्ही तोंड धुणं, गुळी करायला लावणं, हे सगळं म्हणजे त्यासने स्वतः काहीच हे करायचं माहिती नव्हतं. नंतर आम्हाला इथं आमच्या इथं गावात मडलिगे मडलकीचे डॉक्टर येतात. कांबळे डॉक्टर येते. आणि आमचे केबल चालक रमेश मांढरे करपेवाडीचे, त्यांनी सांगितलं की सरांचं नाव सांगितलं, असं असं सर आहे त्यांच्याकडे जरा बघा हे करून. मग त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर मग घेऊन आला, सरच आले इथं, स्वतः येऊन बघून गेले यांची अवस्था. आणि त्यांनी 1.5 महिना पूर्णपणे म्हणजे व्यायाम घेतला. व्यायामाशिवाय म्हणजे पर्यायच नाही असं झालं होतं. आम्ही तर काय घेतलंच नाही 8-10 दिवस, आम्हाला काय माहितीच नव्हतं यांचं काय आहे ते, कसं काय हे बरं होणार हे होणार काहीच नाही. नुसतं आम्ही त्यांना गोळ्या म्हणजे त्या बी बारीक करून घालायला लागायच्या, पावडर करून घालायचं, त्यासनी गिळायचं चावायचं हे काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं. तोंड धुयाचं तुम्ही पूर्णपणे अपेक्षा सोडल्या होत्या, तुम्हाला कुठून तरी कुणाच्या स्रोत नाही, तुम्हाला जितू सरांचा नंबर संपर्क साधला आणि त्याच्यानंतर मग आता त्यांच्यात बदल आलेले आला, पूर्णपणे बदल आले. पूर्णपणे काय कशा प्रकारे त्यांनी म्हणजे व्यायाम घेतलं, म्हणजे चालायला बोलायला शिकवणं, चालायला शिकवणं, परत झोपून असं त्यांचा व्यायाम घेणं, हात तरी पूर्ण थरथरायचं, असं म्हणजे हाताची तरी हेच नव्हते, असं थरथरायचं, त्याच्या हातात वाटी घेणं नाहीतर काय करणं काहीच माहिती नव्हतं. डोळ्यांची नजर व्यवस्थित नव्हती, ते सुद्धा सरासने आम्ही सांगितलं की सर जरा डोळ्यांची नजर पण नाही व्यवस्थित. मग त्यांनी ते डोळ्यांची बी म्हणजे व्यायाम घेतला, डोळ्यांचा सुद्धा असा. परत हाताचा व्यायाम घेतला, पायांचा घेतला, असं सगळ्या आम्ही सांगेल तसं त्यांनी त्यांचा व्यायाम घेतला सरांचा. कशा प्रकारे जितू सरांचा आभार मानाल तुम्ही? आभार म्हणजे त्यांनी मार्गदर्शन भरपूर करले असले, म्हणजे यांच्या मनातच पॉझिटिव्ह विचार आणले. यांचं म्हणजे कसं मला होतच नाही, मला हे करायलाच होत नाही, मी हे करणारच नाही, असं यांचं पूर्ण निगेटिव्हिटी. हे सरासने आम्ही रात्रीचं सुद्धा बोलवून घ्यायचं, सर खात नाहीत पीत नाहीत म्हटल्यावर त्यांनी यायचे नाही, रात्रीचं सुद्धा येऊन त्यांचं हो येऊन तुम्ही घाबरू नकोस म्हणायचं, मी येऊन जातो म्हणायचे. दुपारचं एकदा यांनी परत येऊन जायचं, म्हणजे व्यायामलाच तयार व्हायचं नाही, येऊन गेले की इथनं मी येत नाही, मीच घेत नाही, व्यायाम करीत नाही म्हणायचे. मग सर यायचे आणि परत त्यांचं आणि फुकट व्याजदारी व्हायची. बरोबर. एवढं त्यांनी बी भरपूर धडपड खाली, आणि व्यायाम घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी परत फोन करणार, खाल्लं काय पिल्लं काय विचारणार, आपुलकीने विचारपूस करायचे, सगळं भारी एकदम म्हणजे व्यवस्थित हे करायचे. खायला लावायचे आणि परत त्यासनी काय काय खायला द्यायचं, पाणी कसं प्यायला द्यायचं, सकाळचं सगळं म्हणजे पूर्णपणे त्यांचं एकदम भारी मार्गदर्शन असायचं. मार्गदर्शनामुळं निम्म ते बरं झालं असं मला तरी वाटतं. धन्यवाद. त्यांचं आभार मानावं तेवढं कर, आणि अजून बी ते संपर्कात राहतात. त्यांची उजवी बाजू पण म्हणजे लकव्यासारखी झालेली, एक पाय उजवा पाय ओढतच चालायचे आणि उजवा हात कापायचा असा थरथर, त्याच वाटी ते असं काय धरता सुद्धा हातात येत नव्हतं, म्हणजे असं एक पूर्ण बाजू हेच झाली, उजवी बाजू पूर्ण हे झाली. ती व्यायामामुळे म्हणजे ह्यांच्या व्यायामामुळेच कव्हर झाली, गोळ्यांचं कमी हे आणि व्यायामामुळे ते झालेलं कव्हर झाले. कव्हर व्यायामाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं असाल की उत्तम जाधव यांच्या स्वतः उत्तम जाधवांनी त्यांच्या अनुभवावरून सांगितलेलं आहे, तसेच त्यांच्या सौभाग्यवतीने देखील त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की कशा प्रकारे जितू सरांनी व्यायाम घेऊन त्यांना बरे केलेलं आहे. स्वतः जितू सर आपल्यासोबत आहे. जितू सर, काय सांगाल? तुम्ही आतापर्यंत अनेक रुग्णांना बरे केलेले आहेत, ते पॅरालिसिस असू दे, हे अपघाताची केस होते, ह्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांना ज्यावेळेला आणलं त्यावेळेला त्यांचा बॅलन्स वगैरे काहीच राहत नव्हता. साधं बसलं तरी ते असं पुढं साईडला वगैरे पडायचे ते, आणि उठून उभारलं तरी त्यांना अजिबात बॅलन्स राहत नव्हता. कारण ते स्पार्किंगमध्ये तो थोडासा आजार असं मोडतं, असं मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्याच्यानंतर मी त्यांचा बॅलन्स कसा यायचा ह्याच्या काही प्रोग्राम व्यायाम वगैरे घेतले त्यांचे, झोपून काही मणका स्थिर वगैरे राहणं, मणक्याचे एक लेवलनं मणका कसा स्थिर राहील किंवा बॅलन्स कसा येईल हे मी जरासं थोडंसं हे करून मी त्यांचा व्यायाम घेतला. मग उठायचं, रिवर्स चालवायचं, साईड टू साईड चालवायचं, जम्पिंग घ्यायचं, असे प्रकार चालू केलं. मग स्वतःची कामं त्यांनी स्वतः कशी केली पाहिजेत हे मी त्यांना थोडक्यात मी शिकवलं सगळ्या गोष्टी. ते 1.5-2 महिने लागले त्यांना कव्हर व्हायला. त्यांना जेवायचं वगैरे माहित नव्हतं, पाणी कसं प्यायचं माहित नव्हतं, म्हणजे बरेच ते स्वतः म्हणजे सगळंच विसरून गेले होते ते. आता ते मी 2 महिने घेतल्यानंतर ते व्यवस्थित चालले, बाहेर वगैरे घेऊन जायला मी त्यांना, गाडीवरून बाहेरच्या वातावरणात घेऊन जायला, मग ते जरा व्यवस्थित आले मुलं. धन्यवाद सर.
वज्रे गावातील उत्तम जाधवांचा काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वीच अपघात झालेला होता आणि अपघातात त्यांची प्रकृती एकदम खराब झालेली होती. त्यांना चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. आता त्यांच्या अनुभवाने तुम्ही ऐकलंच असाल. तसेच स्वतः जितू सरांनी यांच्यावर 1.5 महिना नियमित व्यायाम घेऊन त्यांना आता पूर्णपणे ठणठणीत बरे केलेले आहे. तुम्हाला देखील असे काही तुमच्या घरी या तुमच्या ओळखीचे कोण रुग्ण असतील आणि जितू सरांशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या स्क्रीनवर दिसतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. निकिता पवारसह अभिजित मंगले, वज्रे.